ऐकूया. जय जय राम कृष्ण हरी. चातुर्मास व्रतातील श्रवण भक्तीतला हा 13वा रविवार, अश्विन शुद्ध षष्ठी. आता सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा नवरात्रोत्सव, संपूर्ण विश्वरचनेच्या शक्तीचा उत्सव. मंत्रजागर, दांडिया, उपास, पोथी, जप इत्यादी विविध प्रकारे अखंड आणि अवघ ब्रह्मांड त्यात सहभागी असतं. या ब्रह्मांडाची ताकद एकाच अक्षरात सांगितली आहे. ते अक्षर आहे ओम. सर्व ब्रह्मांडाचे संतुलन राखणारा ग्रंथ म्हणजे गीता, आणि या गीतेला मंत्र ही उपाधी तुकारामाने घेतली ती ज्ञानेश्वरीतून. ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता, असं ज्ञानेश्वर म्हणतात. आणि यातलं फक्त रहस्य तुकारामाने घेतलं आणि मंत्रगीता सर्वांसाठी दिली, ती रहस्यमय अभंगातून. अभंगाचे रहस्य गीतानुवादातून दिसते, ते त्या विविधतेतून. यात भक्तिरस, वीररस, अद्भुत रस असे शब्दरचना, विरुक्त शब्दरचना आहेत, अनुप्रासात्मक शब्दरचना आहे, दृष्टांत, कथा, व्याख्या, म्हणी, सुवचने या सगळ्यांच्यात सामाजिकता ओली. वैष्णव आणि तुकाराम या सर्व रचना, अभंग मंत्रगीता असो किंवा गाथा, कोणत्याही अभंगाच्या शेवटीच्या चरणात फक्त तुका म्हणे ही नाममुद्रा उमटवली आहे. आता कुठेही तुकाराम असा शब्द मात्र नाही, आपण मात्र तुकाराम महाराज म्हणतो, पण कोणत्याही अभंगात तुकाराम असा शब्द आलेला नाही. तुका, तुक्या हे त्यांचे नाव. त्याला राम ही उपाधी भाविक भक्तांनी, जे तुकाराम महाराज आहेत, स्वतःचा उल्लेख ते तुका एवढाच करतात. आपण जेवढ्या डिग्र्या, उपाधी, पद मिळवतो ना, ते सगळं लावून मग आपलं नाव लिहितो. आणि हाच तुकारामांच्यातला आणि आपल्यातला फरक असो. त्यांच्या शब्दरचना विशेषातील एक चरण आज आपण पाहूया. युद्धभूमीवरचा वीररस. काय म्हणतात बघा. आरंभावी खणाखणी तुका म्हणे त्या निर्वाणी, आणि पुढं येथे मांडिले समर यशस्वीचा कोण वर. आता इथं पुन्हा भक्तिरस आहे. आता भक्तिरस आणि वीररस एकत्र कधी नांदतात का? पण अभंगात आहे. नको रे दयाळा घालूया अकर्मी, सुखी तुझे नामी तुका म्हणे, असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. आणि अर्जुन विचारतो, तुका म्हणे श्रोती व्हावे सावधान, करावे चिंतन भगवंताचे. आणि पुन्हा अर्जुनाने पाहिलेलं विश्वरूप म्हणजे अद्भुत रसच आहे तोही. तर अद्भुत रस कसा आहे पहा. धृती जयाची जे नेटकी, ना चेटकी कल्पना, व्याघ्र सौजन्याचा लाभ, धेनू पावे शेवटी. आता हे सगळे अद्भुत रस. आता पुढं द्विरुक्त शब्दरचना ही खासियत तुकारामांची, ती पण पहा. शरीरी सुटतो कंप, रोम रोम कापती. आणि पुन्हा आणखीन एक, चराचरी जेव्हा जेव्हा न सुटे चित्त अव्हा अव्हा. आता अनुप्रासाने येणारी गेयता हे कीर्तनाचे वैशिष्ट्य. त्यात अनुप्रासे पहा. शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ, ज्ञान सांगती सर्वज्ञ, तेव्हा सहज वर्मज्ञ तुका म्हणे भाविका. आणखीन एक पहा. श्रोत बोले रुक्मिणीचा कांत, रुक्मवस्त्र विराजित, रुक्मांगदी रुक्मवंत, रुक्मिणीचा निहोणा. आता दृष्टांतातून पुन्हा सत्यता सांगण्यासाठी, म्हणजे सामाजिक सत्यता काय तुम्ही समजून घ्यायचं, लक्षात घ्यायचं ते सांगण्यासाठी पुन्हा एक शब्दरचना पहा. वधूचे कुरूप ज्याचे तया सुख, पराव्याचे विख होऊ न ठाके. आणि दुसरे एक पहा. एकापासी भाव दुजा तेथे वाव, पतिव्रता नाव तुका म्हणे. आता हे झाले दृष्टांत. पुढे कथायुक्त दृष्टांत पण आहेत, कारण कथायुक्ताशिवाय कीर्तनाला बहार येत नाही. ते पण ऐका. तुका म्हणे नाम झाला गजमुक्त, प्राणी तो अशक्त उद्धरेचं. आणखीन एक. एवढा प्रताप दधीची ऋषीची, त्यांची या हाडांचा दंभ लिहा. हे झाले कथा.
आता हे कथा वगैरे झाल्या, पण पुराणं हे हवेतच ना, पुराणातले दृष्टांत, त्यातून पुन्हा कथाकथन, हे सगळं कीर्तनाचं काय म्हणू आपण त्याला, महत्त्वाचा विषय तो. त्याशिवाय कीर्तन रंगत नाही. म्हणून म्हणतात, उद्धव अक्रूरासी आणि कव्यास अंबऋषी, रुक्मांगदा प्रल्हादासी दावी देते दाखवी. हे दोन बघितले आपण, एक प्रल्हाद आणि एक अंबऋषी उद्धव. दुसरा आहे आता व्याख्या. व्याख्या म्हणजे सतत तुम्ही स्मरणात ठेवाव्या अशा व्याख्या असतात. कुठेही गेला तरी त्यात बदल होत नाही. ती एक व्याख्या पहा. नसे अंत त्यास अनंत म्हणावे, ब्रह्मी जो ब्रह्मज्ञ, सुखी तो सर्वज्ञ. ह्या दोन व्याख्या बघितल्या. आता म्हणी बघा की त्याही कुठेही तशा वापराल तरी त्यात अर्थ बदलत नाही. एक आहे, तुका म्हणे जेथे निंद्य तेथे वंद्य होईना. आणि दुसरी एक आहे, राग द्वेष दोन वैरी पुरातन, न व्हावे त्या आधीन तुका म्हणे. अशा उल्लेख उपयुक्ततेसाठी जे केलंय त्यातील श्रीकृष्ण आणि अर्जुनाशिवाय पुन्हा धृतराष्ट्र, संजय, दुर्योधन, द्रुपद, अभिमन्यू, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, शिखंडी, दृष्टद्युम्न, भीष्म ह्या व्यक्तींचा उल्लेख त्यांच्या काही खास विशेषणाने केलाय. अशी ही तळपणारी मंत्रगीता अवघ्या महाराष्ट्राला गवसणी घालणारी ठरली. असो, आता एकाक्षर ब्रह्म आपण ओम एकाक्षर ब्रह्म, त्या ओमचा पुन्हा जय जयकार ऐकूया. जय जय रामकृष्ण हरी. एकाक्षर ब्रह्म, ओम हे एकाक्षर ब्रह्म, वेदशास्त्रात उत्तम, वेदशास्त्रात उत्तम. ओम हे एकाक्षर ब्रह्म, वेदशास्त्रात उत्तम. ओम हे एकाक्षर ब्रह्म, वेदशास्त्रात उत्तम. असा जपे माते स्मरे, असा जपे माते स्मरे, असा जपे माते स्मरे, असा जपे माते स्मरे. काया वाचा श्रद्धाद्वारे, काया वाचा श्रद्धाद्वारे. ओम हे एकाक्षर ब्रह्म, वेदशास्त्रात उत्तम. ओम हे एकाक्षर ब्रह्म, वेदशास्त्रात उत्तम. जाय अर्चिरादि मार्गी, जाय अर्चिरादि मार्गी, जाय अर्चिरादि मार्गी. जाय अर्चिरादि मार्गी, जाय अर्चिरादि मार्गी. जाय अर्चिरादि मार्गी, एकट तुझान संसर्गी, एकट तुझान संसर्गी. ओम हे एकाक्षर ब्रह्म, वेदशास्त्रात उत्तम. ओम हे एकाक्षर ब्रह्म, वेदशास्त्रात
ब्रह्म